सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी सुद्धा राजस्थानच्या प्रसिद्ध असलेल्या खाटू श्याम मंदिरामध्ये जाऊन गुप्त विवाह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगानेच पुरावे शोधण्यासाठी म्हणून आणि या दोघांनी जिथे जिथे राजस्थानमध्ये ट्रिप केलेली होती, पर्यटनासाठी गेलेले होते, त्या सगळ्याच ठिकाणी त्यांचा माग काढण्यासाठी, पुरावे शोधण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक राजस्थानला गेलेलं आहे। आणि याच पथकाच्या हाती नेमकं काय काय लागलेलं आहे, या लग्नाच्या दृष्टिकोनातून काही पुरावे पोलिसांना खरंच सापडलेत का, हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये दोन मुख्य संशयित आहेत, एक म्हणजे सिया आणि दुसरा चेतन। सिया ही त्याची होणारी बायको होती, तर त्याचबरोबर चेतन हा सियाचा बॉयफ्रेंड आहे। या दोघांनी मिळूनच केतन अग्रवालची हत्या केली, ही थेरी आतापर्यंत आपल्याला माहिती आहे। मात्र हे सगळं आपल्याला माहिती असून फायदा नसतो, ते कोर्टाच्या समोर सिद्ध करता आलं पाहिजे। आता अर्थात यासाठीच पोलिसांकडून गेल्या अनेक दिवसांपासून पुरावे शोधले जात आहेत, जे पुरावे तसे अजूनही मिळत नाहीयेत, भक्कम पुरावे पोलिसांना मिळत नाहीयेत। जे त्या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील त्या अनुषंगाचे पुरावे नाहीयेत, सीसीटीव्ही फुटेजेस नाहीयेत। पण मग तांत्रिक तपासाच्या आधारावरती तिथून जास्तीत जास्त पुरावे मिळवायचे आणि मग ही केस भक्कमपणे कोर्टासमोर स्टँड करायची, असा एकंदरीत प्रयत्न हा लोणावळा ग्रामीण पोलिसांचा सुरू आहे। आता याच सगळ्या प्रयत्नांमध्ये जेव्हा या दोघांना सुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावली गेली, त्यानंतर त्या दोघांची चौकशी पोलिसांना करता आली नाही, कारण न्यायालयीन कोठडीमध्ये थेटपणे आरोपींची चौकशी करता येत नाही। पण इतर जो काही तांत्रिक तपास आहे तो मात्र पोलिसांनी सुरू ठेवला होता। पोलिसांनी या दोघांच्याही फोनमधून बरेचसे डिलीट केलेले चॅटिंग मेसेजेस वगैरे हे सगळं जेव्हा शोधलं, त्यामधून पोलिसांना एक अशी हिंट मिळाली होती की या दोघांनी सुद्धा खाटू श्याम मंदिरामध्ये, जे प्रसिद्ध आहे अतिशय मंदिर, त्या मंदिरामध्ये जाऊन गुप्त विवाह केल्याच्या चर्चा यांच्या मेसेजेस वरती रंगलेल्या होत्या। आणि त्यामुळेच खरंच तिथे जाऊन असं काही घडलंय का हे शोधण्यासाठी म्हणून पोलिसांचं एक पथक 2 दिवसांपूर्वी राजस्थानला रवाना झालं होतं। आता उदयपूर असेल, जोधपूर असेल, अशा बऱ्याच ठिकाणी या दोघांनी सुद्धा 7-8 महिन्यांपूर्वी एक ट्रिप केलेली होती। त्यामुळे त्या ट्रिपच्या मध्ये या दोघांमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे, किंवा खरंच त्यांनी राजस्थानला जाऊन लग्न केलं का, हे शोधण्यासाठी म्हणून हे दोघे जिथे जिथे फिरायला गेलेले होते तिथे तिथे जाऊन पोलिसांनी यांचा माग काढण्याचा प्रयत्न केलाय। सीसीटीव्ही फुटेजेस चेक केलेले आहेत आणि या सगळ्यामधून सस्पेन्स आणखी वाढलाय। पोलिसांना असं वाटत होतं की तिथे गेल्याच्या नंतर काही महत्त्वाचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागतील, मात्र घडलंय उलट। पोलीस जेव्हा खाटू श्याम मंदिरामध्ये दाखल झाले, त्यानंतर पोलिसांनी मंदिर प्रशासनाच्या परवानगीनं मंदिरातील अनेक सीसीटीव्ही फुटेजेस चाळले। तासन तासाचे हे सगळे सीसीटीव्ही होते, हे सगळे चाळले गेले। मात्र या सीसीटीव्ही मध्ये कुठेही सिया आणि चेतन यांच्या लग्नाचा पुरावा काही केल्या मिळालाच नाही। पोलिसांना असं वाटत होतं की जर यांनी त्या मंदिरात लग्न केलं असेल तर कुठेतरी एखाद्या सीसीटीव्ही मध्ये तरी तशा काही संशयास्पद ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड झाल्या असतील, मात्र तसं काहीच आढळून आलं नाही। त्यामुळे पोलीस राजस्थानला जाऊन सुद्धा तिथून पुरावे मात्र गोळा करता आलेलेच नाहीयेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गूढ आणखी जास्त वाढलंय। त्यामुळेच आता दुसरीकडे आणखी एक थेरी जन्माला आली आहे, ती अशी की आतापर्यंत या ज्या काही लग्नाच्या चर्चा होत्या, या लग्नाच्या चर्चा सुरू कुठून झाल्या, तर या दोघांचा जो काही मोबाईल डेटा रिकव्हर झाला होता त्यांच्या चॅटिंग मधून ह्या सगळ्या चर्चा समोर आल्या होत्या। पण आता असा एक अँगल समोर येतोय की कदाचित या दोघांचं गुप्त लग्न झालेलंच नाहीये। या दोघांनी लग्नाच्या केवळ चर्चा केलेल्या होत्या मेसेजेस वरती, पण त्याचं प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही। या दोघांनी प्रत्यक्षात लग्नच केलं नाहीये, असा एक अँगल सध्या समोर येतोय। अर्थात अँगल कुठलाही असेल तरी तो सिद्ध करावा लागणार आहे आणि त्यासाठीचे पुरावे पोलिसांना शोधावे लागतील। पण अजून तरी या प्रकरणामध्ये भक्कम पुरावे पोलिसांना मिळाले नाहीयेत। आज या दोघांची सुद्धा न्यायालयीन कोठडी संपते। दोघेही सध्या येरवडा कारागृहामध्ये आहेत आणि तिथली कोठडी संपल्याच्या नंतर आज त्यांना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं जाईल। त्यानंतर कदाचित आणखी जास्त न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता आहे। पण एका बाजूला हे सगळं सुरू असताना दुसरीकडे केतन अग्रवालचं कुटुंब मात्र अजूनही दुःखातून सावरलेलं नाहीये। आधी केतन गेला, त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याच्या आजोबांचा सुद्धा मृत्यू झाला आणि आता असं पाहायला मिळतंय की केतनचे आई वडील हे प्रचंड डिप्रेशन मध्ये आहेत। त्या दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असेल, राष्ट्रपतींकडे असेल, ईमेलद्वारे पत्र पाठवून कुठेतरी या प्रकरणामध्ये त्यांच्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे। कारण पुरावे खूप जास्त कमजोर पुरावे पोलिसांच्या हाती आहेत। महत्त्वाचे पुरावे, ही केस भक्कमपणे स्टँड होईल अशा पद्धतीचे पुरावे अजूनही मिळत नाहीयेत। त्यामुळे
जर तसं झालंच तर मात्र सिया आणि चेतन हे दोघे सुद्धा सुटू शकतात. तसं होऊ नये म्हणूनच आता केतनच्या आई वडिलांचे हे सगळे प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात. अर्थात पोलिसांना या सगळ्यामध्ये आता आणखीन काय काय सापडतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.